गोसेखुर्द धरणाचे 10 दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। 9 गेट्समधून 39,241 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 2 दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यामुळे काल गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले होते। मात्र आता पाऊस कमी झाल्याने धरणाचे 10 दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। पाण्याचा विसर्ग कमी केलेला आहे। सध्या 9 दरवाजे अर्धा मीटरने सुरू ठेवण्यात आले असून त्यातून 39,241 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गोसेखुर्द धरणाचे 10 दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। तर 9 दरवाजांमधून 39,241 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 2 दिवसांमध्ये पावसाने जोरदार अशी हजेरी लावली। त्यामुळे काल गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले होते। मात्र आता पाऊस कमी झाला आणि त्यामुळे धरणाचे 10 दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे। सध्या 9 दरवाजांमधून अर्धा मीटरने 39,241 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे काल उघडण्यात आले होते। मात्र त्यातले पाऊस कमी झाल्यामुळे 10 दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती आहे। तर 9 दरवाजे अर्धा मीटरने खुले आहेत। तर अर्धा मीटरने 9 दरवाजांमधून 39,241 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहेत। तेजस, गोसेखुर्द धरणाचे 10 दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत, तर 9 दरवाजे सुरू आहेत। काय अधिकची माहिती या संदर्भात? भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा गोसेखुर्दचे 33 दरवाजे आहेत। काल जर बघितले असेल तर काल 19 दरवाजे बंद करण्यात आले होते। त्यापैकी जर बघितले असेल तर गोसेखुर्द पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी पडत होतं। त्यामुळे गोसेखुर्द धरण प्रशासनाने 19 दरवाजे उघडले होते। आज जर बघितलं असेल तर आज पावसाने ज्या प्रकारे हजेरी लावायची होती त्या प्रकारची हजेरी खरं म्हणजे तर लागली नाही। उसंत पावसाने घेतली आणि त्यामुळे 19 दरवाजे उघडण्यात आले होते। मात्र त्यापैकी आता 10 दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा कमी केलेला आहे। सध्या 9 दरवाजे अर्धा मीटरने सुरू ठेवण्यात आले असून त्यातून 39,241 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। अगदीच तेजस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।